मोदी सरकारच्या राज्यात गॅस नाही, दाम आहे, पण सिलेंडर नाही. देशभरात एलपीजीचा तुटवडा निर्माण झालेला असताना केंद्र सरकार गप्प आहे. राज्य सरकार झोपलेलं आहे आणि सामान्य माणूस मात्र गॅस एजन्सी समोर रांगेत उभा आहे. यात संतापाला वाट करून देत सोलापुरात वंचित बहुजन आघाडीच्या महिला कार्यकर्त्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चूल पेटवली आणि भाकऱ्या थापल्या. हे केवळ आंदोलन नव्हतं, हा होता सरकारला थेट जाब. तुम्ही गॅस दिला नाही, आम्ही चुलीवर जगतो, पण तुम्हाला माफ करणार नाही. सोमवारी सकाळी पार पडलेल्या या अनोख्या निषेध आंदोलनात महिला पदाधिकाऱ्यांनी भाकर थापून हिरव्या मिरचीचा ठेचा तयार केला आणि जाहीर केलं की हा भाकर ठेचा थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठवणार. राज्यव्यापी आंदोलन वंचित बहुजन आघाडीतर्फे चालू आहे. महिलांसाठीच्या योजना, स्वास्थ्यासाठीच्या उपाययोजना, पंतप्रधानांनी महिलांसाठीचा केलेला विकास चुलीत घालून आम्ही त्याच्यावर भाकरी भाजून जिल्हाधिकाऱ्याला देत आहोत. ते चटणी भाकर गोड मानावी आणि आमच्या स्वास्थ्याची काळजी घेतल्याबद्दल पंतप्रधानांचे आमच्यासाठी काढलेल्या योजनांचे आणि महिलांचं आरोग्य बिघडवण्यासाठी चुलीवर स्वयंपाक करावा लागत आहे. आमच्यासाठी खूप सोय करत आहेत. अशा पंतप्रधानांच्या योजना आम्ही चुलीत घालून त्याच्यावर भाकरी भाजून जिल्हाधिकाऱ्यांना देत आहोत. म्हणजे संदेश स्पष्ट आहे, गॅस नाही तर ऐश नाही, पण आमचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचेलच. वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी स्पष्ट शब्दात बजावलं, ठोस उपाय नाही केला तर हे आंदोलन रस्त्यावर येईल. पूनम गेट येथे हे नरेंद्र दे सिलेंडर ह्या घोषणा देण्यात येत आहे आणि हे धरणे आंदोलन चालू आहे. मला महाराष्ट्रातील सर्व जनतेला एक प्रश्न विचारायचा आहे की आपण गॅस सिलेंडरच्या ठिकाणी, गॅस सिलेंडरच्या कंपनीने, गॅस सिलेंडरच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांच्या नाही 1-2, 3-3 फुटापर्यंत रांगा आहेत. जनतेचे एवढे हाल होत आहेत. एवढ्या उन्हामध्ये आमच्या माता भगिनी सिलेंडरसाठी थांबतात. रिक्षाला 100-200 रुपये देऊन सुद्धा त्यांना गॅस सिलेंडर मिळत नाही. कारण हा स्त्रियांना गॅस सिलेंडर तर उचलता येतही नाही, परंतु त्यांचा घरगुतीसाठी तरी जाण्यासाठी तिथपर्यंत प्रयत्न करून ते आपल्या संसारासाठी गॅस सिलेंडर आणण्यासाठी जातात. आम्ही सिलेंडर मिळण्यासाठीच आंदोलन केलेलं आहे. आंदोलन आता गॅसवर आपल्याला स्वयंपाक तर नाही, गॅस तर मिळेल नाही. आपल्या गॅसचा तुटवडा असल्यामुळे आहे ना, आमच्या माता भगिनी, आमच्या पक्षातल्या पल्लवीताई सुरवशे व आमच्या सर्व महिला ह्या चुलीवर स्वयंपाक करून जिल्हाधिकारीला चुलीवरची चटणी भाकर चारण्यासाठी हा आमचा एक आंदोलनाचा प्रकार आहे. सामान्य गृहिणीला गॅस नाही म्हणून वणवण करायला लावणाऱ्या सरकारला जाब विचारण्याची वेळ आली आहे.